संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने ग्रामीण आमदार राम बदाणे यांच्या निवासस्थानासमोर कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करा मागणीसाठी निदर्शने। सध्या ओला दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। शेतकऱ्यांना यात कर्जमाफी, ऊस, कांदा, कापूस व दूध दर अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा। शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशा ज्वलंत विषयांवर आज धुळे ग्रामीण आमदार राम बदाणे यांच्या निवासस्थानासमोर संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आले। ढोल वाजवत आंदोलन करण्यात आले। प्रसंगी या ठिकाणी प्रामुख्याने शेतकऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभरात संपूर्ण शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीत कर्जबाजारी झाला असून दर दिवशी सरासरी 3 शेतकरी कर्जाच्या विळख्याने आत्महत्या करीत आहेत। कर्जमाफीबाबत आश्वासित केल्याने ते मोठ्या अपेक्षेने शासनाकडे आस लावून बसले असून सरकारने तातडीने सरसकट शेतकरी कर्जमाफी देऊन बळीराजाला सुखी करावे अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली असून ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। यावेळेस संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय महाराष्ट्र निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष हेमंत बळक, जिल्हा सचिव महेश पाटील, भूषण बागुल, नितीन जाधव, सतीश पाटील, नितीन ठाकरे, सतीश पाटील, महेश पाटील, नानाभाऊ शिरसाट, अनिल देसले, नंदू आईरराव, अमर फरताडे, अशोक जाधव, उदय पवार, कैलास देसले, दिनकर जाधव, अनिल पाटील, रणजित देसले, जितेंद्र पाटील, डॉक्टर नागेश पाटील, प्रमोद बोरसे, दीपक नांद्रे यांच्यासह सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर याबाबत धुळे ग्रामीण आमदार राम बदाणे यांनी या ठिकाणी संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाकडे आम्ही विधान भवनात प्रश्न उपस्थित करू असं आश्वासित केले।